ओके, लास्ट आपलं मुवमेंट टाईप कम्प्लीट झालं. ठीक आहे. सो आज आपल्याला काय करायचं, पुढे प्रोक्युरमेंट प्रोसेस आपल्याला सुरुवात करायची आज. ओके, प्रोक्युरमेंट प्रोसेस. ओके, सो प्रोक्युरमेंट प्रोसेस सुरुवात करायची. तर प्रोक्युरमेंट प्रोसेस मध्ये ना आपल्याकडे 4 प्रोसेस असतात. एक आहे तुमच्यामध्ये कन्साइनमेंट प्रोक्युरमेंट, पाइपलाईन प्रोक्युरमेंट, आणि त्यात आरटीपी म्हणजे रिटनेबल ट्रान्सपोर्ट पॅकेजिंग, आणि एक आहे सब कॉन्ट्रॅक्टिंग प्रोक्युरमेंट. ठीक आहे. याच्यातलं आपल्याला सगळ्यात पहिले पाहायचं आहे ते म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टिंग प्रोक्युरमेंट. नवीन चॅप्टर टाकते ते आता, सब कॉन्ट्रॅक्टिंग प्रोक्युरमेंट. ओके, सो सब कॉन्ट्रॅक्टिंग प्रोक्युरमेंट. सो आता आपल्याकडे काय याचं लक्षात घ्या, आता काय असतं सब कॉन्ट्रॅक्टिंग प्रोक्युरमेंट. सो आपल्याकडे काय महालक्ष्मी नावाचं एक वेंडर आहे, आणि सिलेंडर ब्लॉकचं काय करायचं आपल्याला, प्रोडक्शन चालू करायचं आहे, ते आपलं चालू आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये मटेरियलचं आपल्याला कट करायचं आहे. ठीक आहे. जसं ॲज पर कस्टमरनुसार आपल्याला मटेरियल कट करायला सांगितलंय. आणि त्याला आपल्याला, आपण आपल्या कंपनीत जर करत असेल तर आपल्याला त्याला काय लागणार आहे, लेबर कॉस्ट पण लागणार आहे. सो लेबर कॉस्ट काय जास्त आहे. मग मी काय करणार त्याच्यामध्ये, माझा व्हेंडर जो आहे तो व्हेंडरला सांगितलं की तूच मला काय कर, हे मटेरियल कट करून दे आणि त्याची सुपर फिनिशिंग मला करून दे, कारण मला त्याचा खर्च जास्त येतोय माझ्याकडे. कारण व्हेंडरकडे ऑलरेडी ते मशीन, ते मटेरियल, ते मॅनेजमेंट किंवा ते लेबर्स सगळे अवेलेबल असतील. मग आपण आधी ना याचं कॉस्ट अनालिसिस करणार की कटिंग किती जास्त प्रमाणात आपल्याला खर्च येतोय, आणि व्हेंडरला दिलं तर किती आपल्याला खर्च येतो, हे आपण त्याच्यामध्ये कॉस्ट अनालिसिस करणार. त्यानंतरच मटेरियल आपण व्हेंडरला देऊ. सो मग त्याला सब कॉन्ट्रॅक्टिंग व्हेंडर असं म्हणतात. जो काही व्हेंडर ऍक्सेप्ट करेल हे मटेरियल त्याला सब कॉन्ट्रॅक्टिंग व्हेंडर असं म्हणतात. सो व्हेंडरला आपण काय करणार, आपल्याकडचं जे रॉ मटेरियल ते देणार आणि फिनिश मटेरियल आपण ते रिसिव्ह करणार. आता याच्यामध्ये एक शॉर्ट एक्झाम्पल जर असं म्हणायला गेलं तर काय असू शकतं, माझ्याकडे काय एक बॉटल बनवतोय मी. बॉटल माझी कोणती, बॉटलची कॅप जी आहे ना ती मी देतो सध्या व्हेंडरला राऊंड शेपमध्ये. सो मला मग व्हेंडर, सॉरी कस्टमरला, मग कस्टमर काय म्हणणार मला की तुमच्या राऊंड शेपमध्ये देताना त्याच्याऐवजी मला काय करा, तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये मला तुम्ही ती कट करून द्या. सो मग मी काय करणार, माझ्याकडे चेक करणार, माझ्याकडे मला जर कॉस्टिंग जास्त जात असतील, कारण लेबर कॉस्ट लागेल, नवीन मशीन घ्यायची, इलेक्ट्रिसिटी सगळंच कॉस्ट लागेल ना मटेरियल. सो मग त्याच्यामुळे मी काय करणार, तिथे माझ्या व्हेंडरला विचारणार, कारण मी जे ज्या व्हेंडरकडनं मटेरियल घेतलं होतं त्याच्याकडे हे मशीन असू शकते. सो व्हेंडर म्हणतो ठीक माझ्याकडे आहे मशीन, मी तुम्हाला ते कट करून देतो. मग आपण काय करणार, आपल्याकडचं जे रॉ मटेरियल आहे जे आपण व्हेंडरकडनं विकत घेतलेलं होतं तेच मटेरियल आपण परत व्हेंडरला देणार, आणि त्याला सांगणार की ही राऊंड शेपमध्ये त्याला स्क्वेअर शेपमध्ये मला करून दे. मग तिथं ह्या प्रोसेसला म्हणतात सब कॉन्ट्रॅक्टिंग. त्यानंतर ते व्हेंडर जो घेणार आहे मटेरियल ते त्याला म्हणतात सब कॉन्ट्रॅक्टर व्हेंडर. मग व्हेंडर काय करेल, प्रोसेस करेल, ती पीओच्या अगेन्स्ट इन्व्हॉइस करेल आणि ते आपल्याला वापस पाठवून देईल. मग आपण देणार त्याला रॉ मटेरियल, आपण एक्सेप्ट करणार त्याचं फिनिश मटेरियल त्याच्याकडचं. ठीक आहे. ही झाली तुमची सब कॉन्ट्रॅक्टिंगची प्रोसेस. आता आपल्याला ऍज पर आता सिस्टम मध्ये कसं करतात आपण ते बघू. सगळ्यात पहिली फर्स्ट तुझी त्याची म्हणजे क्रिएट मटेरियल. मग ट्रान्झॅक्शन कोड MM01. क्रिएट मटेरियल मध्ये गेलो आपण, याच्यामध्ये मटेरियल क्रिएट करायचं. आता मी इथं क्रिएट करतो
SOP RM 04 सबकॉन्ट्रॅक्टर रॉ मटेरियल 04 नावाचं मटेरियल मी क्रिएट करतो. इथं सिलेक्ट करणार मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इथं सिलेक्ट करणार ROH म्हणजे रॉ मटेरियल प्लस स्टँडर्ड, डू नॉट डिलीट. एंटर. एंटर. प्लॅन टाकायचा. आपला प्लांट होता, काल कोणता प्लॅन घेतला आपण? PZ10 PZ10 का? PZ10 स्टोरेज लोकेशन 0001. एंटर. एंटर केल्यानंतर इथं डिस्क्रिप्शन टाकायचं आपल्याला. मी टाकणार सध्या रॉ मटेरियल. ठीक आहे, रॉ मटेरियल सब कॉन्टॅक्ट असं करतो म्हणजे आपल्याला लवकर कळेल. ठीक आहे. त्यानंतर बेस युनिट ऑफ मेजर इथे घेणार मी इच. मटेरियल ग्रुप L002. एंटर. परचेसिंग मध्ये तर युनिट्स येणार. परचेसिंग ग्रुप टाकलं. एंटर केलं. एंटर केलं. हे तुमचं ऍक्टिव्हेट आहे. व्हॅल्युएशन क्लास टाकायचा 3000. एंटर. याची प्राइस टाकायची ती म्हणजे 30 रुपये टाकतो मी का याची प्राइस. ओके. एंटर. येस. वेंडरला काय करणार आपण याच्यामध्ये, फक्त आपण त्याला सब कॉन्ट्रॅक्टिंग चार्जेस देणार आहे. बाकीचे काही त्याला देणार नाही, कारण रॉ मटेरियल त्याच्याकडनंच विकत घेतलं आपण, तेच त्याला वापस दिलेलं आहे. ठीक आहे. सो आता आपण क्रिएट करायचं परत फिनिश मटेरियल. फिनिश मटेरियलचं मी देतो SUV फिनिश FM फिनिश मटेरियल 01 फिनिश मटेरियल 1 असं करतो. 01 होते. ठीक आहे. सो एंटर केलं. एक मिनिट, इथे याला चेंज करायचं, FG मटेरियल करायचं. FG 1. एंटर. एंटर. आपला PZ10 स्टोरेज लोकेशन 0003, कारण काय रॉ फिनिश मटेरियल म्हणून. सो मग इथं टाकणार आपण फिनिश मटेरियल SUV म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टिंगचं मटेरियल. बेस युनिट ऑफ मेजर इच L004. एंटर. परचेसिंग ग्रुप. एंटर. एंटर. तुमचं चेक आहे. व्हॅल्युएशन क्लास 7920 कारण फिनिश मटेरियल. एंटर. याची स्टँडर्ड प्राइस आपल्याला टाकू आपण तर 50 रुपये. येस. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप तुमची क्रिएशनची. 1-2 मिनिटं फक्त.
ओके. हॅलो प्रणय. हा बोला. हॅलो. सॉरी जरा थोडं अर्जंटली जरा कॉल आला होता, तो रिसिव्ह करावा लागला मला. ठीक आहे. तो आपलं झालं इथं मटेरियल बनवणं झालं. आता मटेरियल बनवल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सब कॉन्ट्रॅक्टिंग इन्फो बनवायचं, म्हणजे इन्फो रेकॉर्ड बनवायचा. इन्फो रेकॉर्ड का बनवतो आपण, की त्याच्यामध्ये जी प्राइस असते ती डायरेक्टली तुमच्या पीओ मध्ये रिफ्लेक्ट होते. ठीक आहे. सो इनपुट जी प्राइस तुमची पीओ मध्ये इथं तुम्हाला दिसून येईल. सो मग कसं करणार, त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे ME11. E11 मध्ये गेलो, इथं सप्लाय टाकायचं. परचेस ऑर्गनायझेशन PZ10, पर्चेसिंग ऑर्गनायझेशन PZ10, प्लांट PZ10. इथं सिलेक्ट करायचं आपल्याला सब कॉन्ट्रॅक्टिंग इन्फो कॅटेगरी, कारण आपलं सब कॉन्ट्रॅक्टिंग आहे. एंटर करायचं. एंटर. इथं फर्स्ट रिमाइंडर, सेकंड रिमाइंडर, एक्सपेंडिचर सांगितलं होतं हे टाकायचं इथे. प्लॅन डिलिव्हरी टाइम आपला 5 डेजचा. स्टँडर्ड क्वांटिटी असणार आपली 100. खाली आला इथं तर मग टाकायची नेट प्राइस. नेट प्राइस इथं मी घेतोय फिनिश मटेरियलचे किती 50 रुपये टाकले होते मी तेव्हा, इथं 50. एंटर. याला इथं सेट. आता इन्फो रेकॉर्ड आहे ना, हे इथं ऑप्शनल आहे आपल्याला, नाही बनवलं तरी चालतं आणि बनवलं तरी चालतं. याला काही एवढं इम्पॉर्टंट नाही. नेक्स्ट आहे आपला, आपली नेक्स्ट स्टेप ते म्हणजे बिल ऑफ मटेरियल, म्हणजे बॉम्ब. त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे CS01. आता बॉम्ब म्हणजे काय, की एक फिनिश मटेरियल बनवायला आपल्याला त्याच्यामध्ये किती रॉ मटेरियल लागतील आणि त्याच्या प्रोसेस कशा कशा असतात ते आपल्याला बॉम्ब मध्ये दिसतं. म्हणजे तुमचं मटेरियल दिसणार, तुम्हाला क्वांटिटी किती लागणार, तुमचं युनिट्स ऑफ मेजर काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे एक फिनिश मटेरियल बनवण्यासाठी. मग फिनिश मटेरियल घेतलं वरती, प्लान टाकला, बॉम्ब युजेस घ्यायचं. बॉम्ब युजेस घेणार आपण इथे 1, कारण ते प्रोडक्शन साठी बनवते म्हणून आपण तिथे 1 घेणार. हे तुमचे 2 प्रकारचे असतात, एक प्रोडक्शन बॉम्ब आणि एक इंजिनिअरिंग बॉम्ब. सो आपण प्रोडक्शन साठी बनवतो. मला एंटर करणं. एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला आयटम कॅटेगरी दिसतं इथे. इथं आयटम कॅटेगरीची इथे घेणार आपण स्टॉक आयटम घेऊ. नॉन स्टॉक घेतलं तरी चालतं त्या आयटम. कंपोनंटची इथे घेणार आपण तुमचं रॉ मटेरियल. रॉ मटेरियल कोणतं बनवलं आपण आता, हे सब कॉन्ट्रॅक्टिंग. ठीक आहे. त्यानंतर इथं क्वांटिटी टाकायची. आता क्वांटिटी कशी टाकायची, हे जे फिनिश मटेरियल आहे ना, हे फिनिश मटेरियल बनवण्यासाठी तुम्हाला ही रॉ मटेरियल किती लागणार आहे. मग मी टाकणार इथं एक क्वांटिटी. मला 1 लागते, मग 1च घेणार मी. जर मला 10 लागत असेल एक फिनिश मटेरियल बनवायला, 10 रॉ मटेरियल, तर इथे 10 टाकणार. एंटर करणार याला आणि याला करणार इथं सेव्ह. हा झाला आपला बिल ऑफ मटेरियल इथं क्रिएट. ठीक आहे. नंतर आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे क्रिएट सब कॉन्ट्रॅक्टिंग परचेस ऑर्डर विथ अ ट्रान्झॅक्शन कोड ME21N. मग इथं आपल्याला आयटम कॅटेगरी दिसते. आयटम कॅटेगरी मध्ये इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे L, कारण सब कॉन्ट्रॅक्टिंग आपल्याला करायचं. देन इथं पहिलं व्हेंडर सिलेक्ट करून, सगळ्यात पहिलं व्हेंडर सिलेक्ट करून द्यायचा F4. परचेस ऑर्गनायझेशन PZ10. बंद. मटेरियल टाकायचं इथं. आता मटेरियल कोणतं येणार आपलं इथे, तेच म्हणजे आपलं येणार फिनिश मटेरियल. ठीक आहे. कारण फिनिश मटेरियल आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं ना, म्हणून आपल्याला ते क्वांटिटी टाकावं. मग इथं मी घेणार 300 क्वांटिटी. डिलिव्हरी डेट F4 F2 आजची डेट टाकली होतं. देन इथं जाऊन प्लांट टाकायचं. प्लांट म्हणजे PZ10. एंटर. स्टोरी पा तुमची प्राइस डायरेक्टली इथं 50 रुपये आली, कारण इन्फो रेकॉर्ड मी टाकली होती 50 रुपये, ते ऑटोमॅटिक आले 0003. मी प्राइस टाकलीच नाही, आता तुझ्या समोर होती. इथं एरर आला आपल्याला खाली काय, फॅक्टरी कॅलेंडर इनव्हॅलिड फॅक्टरी कॅलेंडर. आता इनव्हॅलिड फॅक्टरी कॅलेंडर म्हणजे न्यू स्क्रीन मध्ये जायचं. इथं जायचं मग OX10. आपला प्लांट कोड टाकायचं इथे, पोझिशन म्हणजे PZ10. इथं डबल क्लिक करायचं. इथं खाली फॅक्टरी कॅलेंडर आहे. फॅक्टरी कॅलेंडर मध्ये इथं काय करायचं आपल्याला 1 घ्यायचं, म्हणजे जर्मनी स्टँडर्ड, कारण जर्मनीचं सिस्टम आपली म्हणून जर्मनीचं घेणार आपण. मग याला करणार सेव्ह. झाला तुमचा एररचं सोल्युशन. आपल्या सिस्टम मध्ये जायचं, याच्यामध्ये चेक करायचं एकदा. चेक. ओके ईमेल. ओके, याला परत करावं लागलं आपल्याला सिस्टम. मग याला /ME21N
हे टाकलं आयटम कॅटेगरी. काय झालं स्लॅश आयटम कॅटेगरी एल मटेरियल फिनिश मटेरियल यो क्वांटिटी 300 डिलिव्हरी डेट ही प्लान त्याच्यानंतर आपण नेट प्राइस पण टाकली नाही मी 003 एंटर. नेट प्राइस तुमची ऑटोमॅटिकली बघा नेट प्राइस ऑटोमॅटिकली. इथे खाली एरर आला नो पॉसिबल टू डिटरमाइन एनी कंपोनंट. ओके ठीक आहे. सो एरर कसं सॉल्व्ह करायचं मग याला जायचं इथं मटेरियल डेटामध्ये इथं लास्टला तुम्हाला कंपोनंट ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचं कंपोनंटवर. इथं आपलं मटेरियल टाकायचं कोणतं टाकायचं जे बॉम्ब बनवला ना तेच मटेरियल सेम इथं टाकायचं. मग इथे येणार तुमचं रॉ मटेरियल PZ10 हे तुमचं रॉ मटेरियल. देन आता क्वांटिटी टाकायची. आपण बॉम्ब किती टाकली होती क्वांटिटी टाकली होती एक क्वांटिटी टाकली कारण एक फिनिश मटेरियल बनवायचं होतं. आता इथे आपलं 300 फिनिश मटेरियल बनवायचं आहे. आपल्या इथे क्वांटिटी किती टाकावं लागेल मग 300. लक्षात द्यायचं इथे जी क्वांटिटी असेल तीच तुम्हाला इथे टाकावं लागणार 300. एंटर कंपोनंट ओव्हरव्ह्यू म्हणजे इथून बॅक करायचं. बॅक केल्यानंतर इथं एक्सपोर्ट बॉम्बवर क्लिक करायचं. चेक करायचं आपला बॉम्ब आला आहे व्यवस्थित आलेला आहे. मला बॅक येऊन याला एकदा चेक आणि याला सेव्ह. हा जरा तुमचा पीओ इथे क्रिएट पीओ नंबर मी काय होतं याला कॉपी करून घेतो एकदा. ओके सो आता पीओ आपलं चेक झालंय. मग आता एकदा काय करायचं स्टॉक चेक करायचा. मग स्टॉक चेक करण्यासाठी ट्रान्झॅक्शन कोड काय /mmv/mmve. इथं पहिले फिनिश मटेरियल चेक करू आपण स्टॉक. इथं काहीच नाही अनरिस्ट्रिक्टेड मध्ये. इथं काय आलं ऑन ऑर्डर मध्ये 300. सो देन रॉ मटेरियल चेक करू. रॉ मटेरियल काय टाकलं होतं आपण SUBRM04 एक्झिक्यूट. इथं तुमचं स्टॉक काहीच नाही. ठीक आहे. सो आपला काय जातं स्टॉक एक एक करून आणायचा आहे. मग आता आपल्याला नेक्स्ट स्टेप असणार आहे ते म्हणजे स्टॉकअप. कारण आपल्याला तो जो रॉ मटेरियल आहे तो आपल्याला पाठवायचा आहे वेंडरकडे राईट. सो मग इथे तुम्हाला स्टॉक पाहिजे. मग आता स्टॉक आणायचं स्टॉकअप करावं लागेल. स्टॉकअप करण्यासाठी ट्रान्झॅक्शन कोड आहे मिगो. मिगो मध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला करायचं गुड रिसिप्ट. इथं गुड रिसिप्ट इथं सिलेक्ट करायचं आपल्याला ऑदर. कारण काय आपल्याला स्टॉकअप करायचं. आता मग स्टॉकअप करण्यासाठी इथं मुवमेंट टाईप आपल्याला चेंज करायची. आता मुवमेंट टाईप बघा काय तुम्ही मुवमेंट टाईप घ्यायची आपल्याला 561. रिसिप्ट पर इनिशियल एंट्री ऑफ अ स्टॉक बॅलन्स इनटू अनरिस्ट्रिक्टेड यूज. म्हणजे डायरेक्टली विदाउट पीओ आपल्याला स्टॉक येतो. विदाउट GRN आपण स्टॉक घेऊ शकतो. त्याला स्टॉकअप म्हणतात. काही नंतर स्टॉक डाऊन पण करावं लागतं. मग स्टॉकअप घेतलं एंटर केलं मुवमेंट टाईप चेंज केल्यामुळे खाली यायचं इथं मटेरियल टाकायचं. मटेरियल कोणतं टाकणार इथे तर ते रॉ मटेरियल टाकणार. क्वांटिटी किती टाकणार याच्यामध्ये तर आपल्याला 300 क्वांटिटी पाहिजे ना. मग 300 पीओ मध्ये 300 होती. वेअर प्लान आपला प्लान कोणता आहे PZ10. देन स्टोरेज लोकेशन मग 0001 एंटर. इथं असणार पार्टनर मध्ये. पार्टनर याला इथं टाकण्याचं पहिलं वेंडर 4 एंटर एंटर. हा तुमचा वेंडर आला एंटर केलं. एकदा चेक करायचं आणि याला करायचं पोस्ट. ठीक आहे. हे झालं तुमचं इथे पोस्ट. ओके याची काय करू एकदा मी तुम्हाला स्टॉक दाखवून देतो. रिफ्रेश हे बघ इथे 300 क्वांटिटी इथं येऊन गेली. 300 क्वांटिटी आली कशी ती चेक करण्यासाठी आपण करतो मटेरियल मुवमेंट. इथे नव्हतं काय 561 मुवमेंट टाईपने काय केलं आपल्याकडे हे 300 क्वांटिटी आलेली आहे. इथं मुवमेंट टाईप लगेच दिसून येते आपल्याला. त्यानंतर आपल्याला अकाउंटिंग एंट्री चेक करायची. मग अकाउंटिंग एंट्री चेक करण्यासाठी कुठे आपण डिस्प्ले एंटर डॉक्युमेंट इन्फो
FI डॉक्युमेंट, अकाउंट डॉक्युमेंट. आता इथे ना तुमच्या दोन अकाउंटिंग तुम्हाला एंट्री झालेल्या दिसतात. फर्स्ट तुमची झाली तुमची BSX, ही तुमची डेबिट झाली. सेकंड तुमची ही इन्व्हेंटरी इनिशियल रॉ मटेरियल म्हणजेच तुमचं GBB BSA, याचा लॉंग फॉर्म, याचं शॉर्ट आहे. अकाउंटिंग एंट्रीची GBB BSA, वरचं BSA, हे झालं तुमचं क्रेडिट, वरचं झालं तुमचं डेबिट. सो याच्यात तुम्हाला एक क्वेश्चन पण विचारू शकतो, टेल मी अबाउट 561 मुवमेंट टाइप और व्हॉट विल बी द अकाउंटिंग एंट्री ऑन 561 मुवमेंट टाइप, असा क्वेश्चन विचारू शकतो. सो या म्हणू शकतो आपण, इट इज फॉर इनिशियल स्टॉक ऑफ अपलोडिंग. इफ यू वॉन्ट टू अपडेट stock before collab when we use 561 movement type and account entry will be BSX and will be debited. BSX will be debited and GBB BSA will be credit. आज सांगितलं तरी आपल्याला इथे चालतं. ठीक आहे, स्टॉक चेक केला आपण आता एवढं झाल्यानंतर. सो मग आता त्यानंतर आपण जी काही रॉ मटेरियलची तुमची ही काही क्वांटिटी आहे ही आपल्याला आता वेंडरला पाठवून द्यायची. ठीक आहे, सो वेंडरला पाठवायचं कारण आपल्याकडून त्याला फिनिश मटेरियल रिसिव्ह करायचं आहे नंतर, राईट. सो मग त्यासाठी आपल्याकडे ट्रान्झॅक्शन कोड आहे, ते /ME2O हा ट्रान्झॅक्शन कोड आहे. ठीक आहे, इथे सप्लायर टाकायचं, कोणत्या सप्लायरला पाठवायचं रे, सप्लायर आला इथे खाली प्लान टाकला, याला करायचं एक्झिक्यूट. एक्झिक्यूट केल्यानंतर हे तुम्हाला लिहून येतं की सब कॉन्ट्रॅक्टिंग 04, इथं नाव येतं, सगळं येतं, इथं क्वांटिटी येते. आता रेड मध्ये क्वांटिटी म्हणजे आपल्याकडची आहे आणि 0 क्वांटिटी म्हणजे वेंडरकडे 0 क्वांटिटी आहे. वेंडरकडे कोणतीच क्वांटिटी अवेलेबल नाही. आपल्याला काय करायचं, ही क्वांटिटी इथं पाठवायची, इथं फिजिकल मटेरियल. मग कशी पाठवणार, तर ही लाईन सिलेक्ट करायची. ही लाईन सिलेक्ट केल्यानंतर इथं पोस्ट गुड इश्यू आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. इथं आपल्याला स्टोरेज लोकेशन टाकायचं, 0001 मध्ये लोकेशन होतं. एंटर. इथं 541 मुवमेंट टाईप यूज केलेली आहे. मिनिटं ते चालले गेलं वरती. त्यांनी कोणती मुवमेंट टाईप यूज केली होती, ते 541. ओके, आता मी जर क्लिक केला, एंटर केल्यानंतर हे डायरेक्टली काय झालं, हा इथलचा स्टॉक निघून इथे चालले गेलं. ठीक आहे, सो मुवमेंट आहे 541 सांगतो तुमची, सांगतो पुढे 541 मुवमेंट काय ते वेगळं करू. सो आपण हे मटेरियल काय केलं, वेंडरला पाठवलं आता. ठीक, आता वेंडर काय करणार, त्याच्यावरती मटेरियलचं हे बनवणार रॉ फिनिश मटेरियल. आता आपण एकदा MMB मध्ये जाऊ आणि एकदा स्टॉक चेक करू, रिफ्रेश. हे बघ इथं काय आलं, स्टॉक प्रोव्हाइडेड टू वेंडर 300 क्वांटिटी. पहिले आपल्याकडे अंडरस्टेटेड मध्ये दिसत होतो इथे, आता काय दिसतं तिथे की तुमचा स्टॉक प्रोव्हाइड केलेला आहे तुमच्या वेंडरला. ओके, तू त्यानंतर वेंडरने आता मटेरियल बनवलं, रॉ मटेरियलचं फिनिश मटेरियल बनवलं, इनव्हॉइस बनवलं. आता आपला प्लांट मध्ये तो मटेरियल घेऊन आलेला फिजिकल मटेरियल, आता आपल्याला त्याचा GRN करायचं. मग GRN करता आपण कुठे जाणार, विथ ट्रान्झॅक्शन कोड मिगो मध्ये गेलो. मुवमेंट टाईप चेंज करायचं, ते पहिले इथं आपल्याला जर हे करायचं आहे GRN, तर गुड रिसिप्ट, इथं परचेस ऑर्डर आणि मुवमेंट टाईप 101 लक्षात ठेवायचं, 101. इथं टाकणार आपलं POचा नंबर, एंटर. PO न आपण जर फिनिश मटेरियलची PO बनवायला सुरुवातीला ती टाकायची. त्यानंतर याची इथं खाली यायचं क्वांटिटी असणार तुमची 300 आयटम. ओके, ठीक आहे, लक्षात घेता काय काय चालू आहे काय चेक आणि याला पोस्ट. याचं तुमचं मटेरियलचं पोस्ट. आता याला काय करायचं, याची अकाउंटिंग एंट्री बघू, डिस्प्ले, एंटर. इथे तुमचे दोन तुमचे काय झालेले इथं एंट्री झालेले आहे. फर्स्ट एंट्री आली तुमच्यात एकदा चेक बघ, फर्स्ट एंट्री तुमची आली 101. 101 काय झालं तुमचं GRN झालंय आणि 543 मुवमेंटने काय झालेलं आहे, तुमचं जे रॉ मटेरियल आहे त्याचं कन्झम्पशन झालेलं आहे 543 मुवमेंटने. आता ही डॉक्युमेंट एंट्री पोहोची काय काय, हे तुमच्या डॉक्युमेंट एंट्री आहे. आता आपण एकदा स्टॉक चेक करू त्यासोबतच. मी आलो, रिफ्रेश केलं, तुमचा इथं स्टॉक निघून गेला. का, कारण की रॉ मटेरियलचं कन्झम्पशन होऊन गेलेलं आहे. मग आता फिनिश मटेरियलचा स्टॉक चेक करू. मग फिनिश मटेरियल साठी काय होतं तिथे, SUEFM01 आणि याला इथून 01 काढून टाकायचं, एक्झिक्यूट. हे बघ इथं 300 क्वांटिटी इथं येऊन गेलेला आहे, म्हणजे रॉ मटेरियलचा स्टॉक तुमचा फिनिश मटेरियल मध्ये तुमचा कन्वर्ट झाला, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, स्वतः याची अकाउंटिंग एंट्री काय सांगतं बघू आपण आता. सो
आपण बघितलं याच्या आधी फिनिश मटेरियल आणि रॉ मटेरियल. सो पण फिनिश मटेरियल आपण आता ऍक्सेप्ट केलेलं आहे, ते म्हणजे 101 मुवमेंट टाईपनी. त्यासोबत बाय डिफॉल्ट रॉ मटेरियलचं कन्झम्पशनची पण एंट्री झालेली आहे विथ 543 मुवमेंट टाईप, जे तुम्हाला सुरुवात आता थोड्यापूर्वी दाखवलं. 543 मुवमेंट टाईप काय म्हणतं? कन्झम्पशन फ्रॉम स्टॉक ऑफ मटेरियल प्रोव्हाइडेड टू वेंडर, म्हणजे रॉ मटेरियलचं कन्झम्पशन हे करायचं जे आपण पाठवलेलं आहे. सो गुड रिसिप्ट received with 101 movement type, and automatically raw material will get consumed by 543 movement type. सो इंटरव्ह्यूला सबकॉन्ट्रॅक्टिंगच्या ज्या अकाउंटिंग एंट्रीज आहे म्हणजे ह्या विचारले जाऊ शकतात. सो आता याच्या अकाउंटिंग एंट्री काय काय, सो मग जायचं चेंज लेआउटला त्या बघण्यासाठी. इथं ट्रान्झॅक्शन बघायचं आपलं कुठे, आता ट्रान्झॅक्शन मी सांगितलं होतं आधी की अकाउंटिंग एंट्री कशा बघायच्या त्या. ट्रान्झॅक्शन इकडं ओढायचं, त्याला अडॉप्ट करायचं एकदा. हे तुमचं फर्स्ट तुमची BSX, सेकंड तुमची WRX, नंतर आहे BSV, नंतर FRL, नंतर BSX, नंतर GBB. आता एक एक करून सांगतो कसं आहे ते, लक्षात घे फक्त. ओके, सो फर्स्ट तुमची BSX म्हणजे तुमची इन्व्हेंटरी पोस्टिंग किंवा इन्व्हेंटरी रॉ मटेरियल अँड स्टॉक अकाउंट, याला BSX म्हणलं जातं. BSX तुमचं झालेलं आहे डेबिट. त्याचे पोस्टिंग की जे मला कळते डेबिट आणि क्रेडिट कोणतं आहे. नंतर तुमचं BSV, आता मी रॅन्डमली घेतो एक करून. BSV हे तुमचं चेंज इन सब कॉन्ट्रॅक्टिंग स्टॉक, हे झालं तुमचं क्रेडिट. नंतर FRL म्हणजे तुमचं सब कॉन्ट्रॅक्टिंग चार्जेस, हे झालं तुमचं क्रेडिट. नेक्स्ट एंट्री म्हणजे तुमची WRX म्हणजे GRIR क्लिअरिंग अकाउंट, हे झालं तुमचं क्रेडिट. नंतर हे GBB BBO, हे झालं तुमचं कन्झम्पशन अकाउंट आहे, हे झालं तुमचं डेबिट. नंतर BSX हे तुमचं इन्व्हेंटरी पोस्टिंग आहे, हे झालं तुमचं क्रेडिट. आता याच्यामधले ना BSX, BSV, FRL, WRX हे तुमच्या एंट्री होत्या फिनिश मटेरियलसाठी. त्यातल्या फक्त GBB, BBO आणि BSX हे तुमचं होतं रॉ मटेरियलसाठी ह्या एंट्रीज. सो या सगळ्या एंट्रीज आपल्याला जर बघायच्या असतील आपण कुठं पाहतो, त्या OBYC मध्ये बघू शकतो. याआधी आपण पाहिलं होतं की प्रत्येक मटेरियल टाईपसाठी एक व्हॅल्युएशन क्लास आणि प्रत्येक व्हॅल्युएशन क्लाससाठी एक GL अकाउंट असतं. मग ह्या सगळ्या एंट्रीज या कोणी डिसाईड केलेलं आहे की हे ट्रान्झॅक्शनचे की इथे यायला पाहिजे ना, तर ते मुवमेंट टाईपवर डिपेंड असतं. ठीक आहे, सॅपने काय केलेलं आहे, मुवमेंट टाईपवर हे कॉन्फिगरेशन आधीच केलेलं आहे की मुवमेंट टाईप जी तुम्ही टाकताल तर त्यानुसार तुमच्या ह्या एंट्रीज इथं अकाउंटिंग एंट्रीज हिट होतील. म्हणून मुवमेंट टाईप आपल्याला खूप गरजेचं आहे. ठीक आहे, इथं आपला सब कॉन्ट्रॅक्टिंगचा जो टॉपिक आहे हा इथं फिनिश होतो. यात काही अडचण, तुला काही डाऊट वगैरे असतील तर विचारू शकतो. सब कॉन्ट्रॅक्टिंग एक्झॅक्टली म्हणजे आपण दुसऱ्याला देतोय काम, असं आहे काय? हा, म्हणजे काय असतं, वेंडर तुला कस्टमरने सांगितलं की त्यात चेंजेस करून काही पाहिजे मला, तो जे मटेरियल त्यांना फिनिश मटेरियल प्रोव्हाइड करतोय, मग त्याच्यात तुला रॉ मटेरियल गरजेचं आहे. मग त्या रॉ मटेरियलमध्ये जर तुला चेंजेस करायचे असतील तर मग तू ते चेंजेस तुझ्या कंपनीमध्ये जर होत नसतील तर तू काय करणार आहे, ज्या वेंडरकडनं तू काय मटेरियल देणार? विकत घेतलेलं आहे त्या वेंडरला सांगणार की मला चेंजेस करून दे. त्याला म्हणतात सब कॉन्ट्रॅक्टिंग वेंडर. अच्छा अच्छा, अजून ठीक काही आहे. नाही, अजून काही ठीक. डाऊट? ओके ओके ओके, समजलं इथपर्यंत सगळं सब कॉन्ट्रॅक्टिंग सिस्टम ते हो हो. समजलं का? ओके, सो याच्यावरती आता प्रॅक्टिस करतो व्यवस्थित. जर काही डाऊट असेल तर विचार, आपण ते सॉल्व्ह करू. ओके, फक्त याच्यावरती प्रॅक्टिस ओके, चालू द्या चालेल. तुझी.